स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बघणार आहे टायफॉइड फिवर। टायफॉइड फिवर काय एक बॅक्टेरियल डिसीज आहे। बॅक्टेरियल डिसीज आहे, तो बॅक्टेरिया कोणता आहे किंवा टायफॉइड फिवरला दुसरं नाव काय, इंटेरिक फिवर म्हणून। त्याच्यानंतर तो बॅक्टेरिया कोणता आहे, सल्मोनेला टायफी। हा किती ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आणि हा 95% कॉज करतो। आणि जो सल्मोनेला पॅराटायफी हा 5% फक्त कॉज करतो टायफॉइड। त्याच्यानंतर बघा इन्क्युबेशन पिरियड। इन्क्युबेशन पिरियड मध्ये 10 ते 14 दिवस। इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच काय की बॅक्टेरिया बॉडीमध्ये इंटर झाला आणि फर्स्ट साइन ज्या वेळेस दिसतो तो पिरियड म्हणजे इन्क्युबेशन पिरियड। तर तो किती 10 ते 14। त्याच्यानंतर सोर्स ऑफ इन्फेक्शन। इन्फेक्शन कुठून येते तर बघा प्रायमरी सोर्स काय आहे, फिसेस अँड युरिन ऑफ इन्फेक्टेड पर्सन। जो इन्फेक्टेड पर्सन आहे, टायफॉइड झालेला पर्सन आहे, त्याच्यामुळे युरिन आणि स्पिसेस मधून जे प्रायमरी सोर्स आहे इन्फेक्शनचा। त्याच्यानंतर बघा सेकंडरी सोर्स कंटॅमिनेटेड वॉटर फूड अँड फ्लाईज। वॉटर आणि फूड आणि ज्या माशा आहेत त्या माशा सेकंडरी सोर्स म्हणून आलेले आहेत बघा सोर्स ऑफ इन्फेक्शन मध्ये। त्याच्यानंतर बघा रूट ऑफ ट्रान्समिशन। रूट ऑफ ट्रान्समिशन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कोणत्या रूट मध्ये जातं तर याच्यामध्ये बघा फिकल ओरल रूट आणि युरिन ओरल रूट। फिकल ओरल रूट म्हणजे जे इन्फेक्टेड पर्सनचं फिसेस आणि युरिन आहे त्यांच्यामुळे ते ट्रान्सफर होतो बघा। त्याच्यानंतर साइन अँड सिम्पटम्स। साइन अँड सिम्पटम्स मध्ये मोस्टली फिवर दिसतं, ते मध्ये कोणत्या पॅटर्न मध्ये, रिमिटेड फिवर। रिमिटेड फिवर म्हणजेच काय की एकदा फिवर आला तर तो 24 तासात कधीच नॉर्मल होत नाही, तो वाढतच जातो 1 डिग्री सेल्सिअस न 2 डिग्री सेल्सिअस न, त्याला म्हणतात रिमिटेड फिवर। त्यालाच म्हणतात स्टेप लीडर फिवर म्हणून पण। त्याच्यानंतर हेडेक, रोज कलर पॅपुल्स येतात ऑब्डोमिनल, रोज कलर पॅपुल्स येतात ऑब्डोमिनल वर। त्याच्यानंतर हेपॅटो स्प्लिनोमेगॅली होती। स्प्लिन आणि लिव्हरला काय होतं, इन्फ्लामेशन येतं। त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशन दिसतं अर्ली स्टेज मध्ये आणि डायरिया दिसतो लेट स्टेज मध्ये पी सोप म्हणून। पी सोप हा डायरियाला दिसतो बघा, पी सोप म्हणून। त्याच्यानंतर डायग्नोसिस टेस्ट मोस्टली कंफर्मेटिव्ह साइन त्याचा विडाल टेस्ट करतात बघा, विडाल टेस्ट। ती कोणती, अग्लुटिनेशन टेस्ट। त्याच्यानंतर कॉम्प्लिकेशन बॅक्टेरिमिया म्हणजे बॅक्टेरिया दिसतात, ब्लड मध्ये बॅक्टेरिया दिसतात, इंटेस्टायनल ब्लिडिंग आणि पेरिटोनियलला इन्फ्लेक्शन आणि इन्फ्लामेशन होतं। त्याच्यानंतर ट्रीटमेंट मध्ये देतो आपण अँटीबायोटिक देतो, त्याच्यामध्ये फ्लुरोक्विनिन, त्याच्यामध्ये पण सिप्रोफ्लॉक्झिन आणि ॲझिथ्रोमायसिन देतो। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, बेसिक सॅनिटेशन ठेवायचं। सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता ठेवायची घराच्या अवतीभोवती, किचन मध्ये स्वच्छता ठेवायची, पाणी ते झाकून ठेवायचं, पाणी फिल्टर बघा, वॉटर प्युरिफिकेशन केलेलं पाणी वापरायचं। त्याच्यानंतर फूड हायजीन म्हणजे जे फूड आहे ते आपण प्रॉपर हायजीन मेंटेन ठेवून त्याचा खाण्यासाठी यूज करायचा। त्याच्यानंतर बघा हे असं आपण टायफॉइड फिवर